बघा शांत बसा जरा शांत बसा शांत बसा इकडे लक्ष द्या हो जरा या पोराला धरावा माझा हात याच्या आईचं ना माझ्या बापाचं मेवणीचं नात बरोबर आहे अगदी योग्य आहे जी सांगितलं ती खरं आहे पण त्यालाच अनुसरून भरल्या सभेमध्ये द्रौपदी लग्न करावी असं त्या कपटी दुर्योधनाचं मत शास्त्र धरून भावलं म्हणावं खऱ्या होशाण्यानं आणि पहिलंच माहित होतं तुझं मूर्ख वागणं होता भरल्या सभेमध्ये द्रौपदी लग्न करावं असं कपटी दुर्योधनाचं मत ताई द्रौपदी आणि श्रीकृष्ण यांचं बहीण भावाचं नातं वस्त्रहरणाच्या वेळी द्रौपदी श्रीकृष्णाची बहीण भोळी वस्त्रहरणाच्या वेळी त्याने पुरविली साडी चोळी भरल्या सभेमध्ये द्रौपदी लग्न करावी असं त्या कपटी दुर्योधनाची खेळी अनन्य होणे म्हणून तुझा पाप माझ्या आईची मूर्खा फुटो साडी चोळी काही मी म्हणून चालत नाही फल्याचं मुंडक कोल्याला लावून चालणार नाही आपण एक तत्वी एकच शास्त्र धरून भाऊ म्हणणार महाराज म्हणले माकडा तुझ्यासारखा चिडणार नाही तुझ्यासारखा असा रडणार नाही खरंच आहे महाराज म्हणले मी स्वराचा बादशाह आहे कसा आहे असल असल अहो गर्व झाला त्या नारदाला गायनाचा गर्व झाला त्या नारदाला शास्त्राधार हकीकत माय बाप सांगतो तुम्हाला अरे त्याच्या मुलांच्या मुलानं गर्व हरण केला हसवणीच्या त्या मुलानं सांगतो तुला नारदाचा विना ज्या भगवंतीच्या पुत्राच्या हाती गेला निर्विना सुटला मुलीना पाताळात जाऊ लागला विना अर्धा का झाला 5 तारा विण्याला का विना अर्धा कोणत्या युगात झाला म्हणून बोलणं सोपं आचरणात आणणार तुम्ही काही म्हणा तात्या ताई तुम्ही काही म्हणा आमचं दोघात समजा तुमचा नंबर जाणून तुम्ही म्हणायचं म्हणा आम्ही नको म्हणलो नाही तुम्हाला मग म्हणलो नाही तात्या तुम्ही म्हणता आम्ही काय बसा तुम्हाला बसा म्हणलो नाही तुमचा नंबर आले तुम्ही म्हणा पण चालू द्या आमचं नम्रप्रमाणात चालू द्या जोहार बाबा जोहार जोहार बाबा जोहार ठाणे जाऊन ठेवले दामाजी कारभारी आणि गावचा वसुरा करून माझा पाठविले की जे माय बाप दुष्काळ पडला जाणून शिल्लक पेवे त्या दामाजीला विकून आणि चिठ्ठी पैका घेऊन येतो आलो की जे माय बाप दुष्काळ पडला जाणून शिल्लक पेवे त्या दामाजीला विकून आणि चिठ्ठी पैका घेऊन येतो आलो की जे माय बाप पैका पोचल्याची रसद मला द्यावी लिहून तोडीत मगच मी जातो जी येतो ना म्हणे ऐका की जे माय बाप दामाजी स्नान करून पैसला देवतार्जन नित्य वाचिता नेम रसद पाहिली असंत रसद पाहता देखताचे वेळी त्या बादशहाची मुद्रा देखिली विठुदासाचं वे रसद पाठविली आणि बाकी शून्य झाली म्हणून केला जोहार
मोडीला त्या विद्येचा थार आणि व्यापोली चराचर फाटले सागर असावे तिची माय बाप सोलापूर जिल्हा मंगळवेढा तालुका माझी पंताची वस्ती सोलापूर जिल्हा मंगळवेढा तालुका पटिवाडी हाय माझी वस्ती सुकून भालो भांगा तर वेड्या जिरवून टाकेन तुझी आज जिरवून टाकेन तुमच्या उष्ट्यासाठी मी आलो तुमच्या उष्ट्याची मदास तुमच्या दासाचा विलास छोटा मने नदी पाणी आणि देवा तुमच्या उष्ट्यासाठी उष्ट्यासाठी आलो काय सगळेजण उदर सपून मांड्या नंदून असं करणं तसं तेवढा सगळं चांगला बसला चांगला कार्यक्रम झाली आता हा चलू द्या अरे तुझ्या सारखा गरीबाला पाहिजे
सगळीच म्हणते ती उठल्यावर का नाही तर चला नाहीतर बिघडणाराचा हाला घरनं असं चालतो बा मंडळीला आईला विचारून मी हे म्हणणार असं. मी गेले गेले इथं बारोडात असं म्हणणार आहे आलताव का विचारून तोंड दिले पाय दिले तर माळा गळायच्या वैराग्य ज्ञान प्राप्त आहे ह्याच्यामुळे आपण काय बोलालो तुझ्याच चार काय गेली मला काय येतो कसं काय लागलं तुम्ही तरी नांगर वाढता की घर झाले जुना डाव गे पाया उडाली सगळे गे कोण कोणाचा एका जनार्दनी सज बोलले गेले खुटोल्या नका धर्मा या मुसलाची सारखा
तू इथं बसायला ना आता कुठं आम्ही तुम्ही कुठं आलाय? ते कोण इकडे यायचं नाही ते कोण तिकडे बसायचं तिथं अभ्यास आहे हा खाली बसायला खाली खाली ते आमच्या कार्यक्रम बघल काही लोक असतात चालता चालता भुंकणारे अरे काही लोक असतात चालता चालता भुंकणारे काही लोक असतात जाता जाता बागेतल्या फुलावर थुंकणारे या वसाड गावामध्ये ही शास्त्री बुवाने चाराने जमवले चेले जगात आम्हीच पंडित भले दादा एकापेक्षा एक थोडं फळाला मिळवू नको कष्टाची ती भाजी भाकरी तूप साखरीची चोरी नको कोण कोणला कमी नसतं ही जग लय मोठा आहे जग फिरून बघ जरा बारका हो पुन्हा तर गोड बोल गावाला गोड बोल भावाला गोड बोल तुझं कोणा संग जमत नाही माझ्या संग नाही मुली चालते मला आवाज जोहार माय बाप जोहार माय बाप जोहार मी जनार्दनाचा दास नमाचा गाव केशोर सजन मिरावले फार कसा आहे महाराज ईर्ष्या मनाला अवघड आहे मला रोज कार्यक्रम आहे त्यामुळे ओरडायचं पुढे मला पुढे आवाज बसतो फोन उद्या पण एकदा ईर्ष्या पेटली का तिथं पेटावं लागते सगळं पाकरान नामाचा गाव केशोर सजन मिरावले फार काय सांगू त्यांचे उपकार निराकाराचा तो आकार केला की भीमाय काय सांगितलंय आमच्या दोघांना होऊ द्या घराच्या बाहेर गेलं का माझी मी हाय अरे तेवढं तर म्हणू द्या आम्ही तू मोठ्या बापाला हो मी थोडं बारक्या बापाला होतो आणि फुलवली सांगू बी नका नामाचा गाव केशर सजन मिरावले फार काय सांगू त्यांचे उपकार आकार केला किती माय बाप आणि काही संतान भले काय वर्णू त्यांची पदवी पुन्हा वर्मती कमी व्यासासारखे किती माय बाप आभाळ उठलं काय डोळं सुटलं अरे पाऊस कवच पुरवर अरे पाऊस कवच पुरवर अरे काय भारूड म्हणतोस लोक थुकत्यानी तोंडावर हुशार गवाय म्हणून मला सांगितलं जिंदगी एक नाटिका ही नाटिकाला दोन उपर आहे कधी संपू शकतं धन कधी बदलू शकतं मन आणि कधी येऊ शकतं मरण
माणूस तंबाखू खातो, मावा खातो, गुटखा खातो, दारू पितो आणि सदासदी संपतो. तंबाखू खाणार कुठे बी ठोकाल, गांजा वडणार कोणीकडे बी भकाल, दारू पिणार कुठे बी वकाल, त्याला नाही अक्कल. त्याला बायको सुद्धा नीट बोलत नाही, तरी सुद्धा डोळे झाकून दारू पितोय. दारू पिणाऱ्याने जमिनी विकल्या आणि दारू विकणाऱ्याने बंगलं बांधलं. सर फरक नेमका कुठे आहे बघा. इथेच राहील जमीन तुम्हाला, इथेच राहील गाडी बंगला, मेल्यावरती होईल माती, इथेच राहील पैका. जीवन आपले दोन गतीचे, जगात नाही कोणी कोणाचे, मिळून वागा मिटाला जागा, रुबाब लावू नका. कुणाच्या गाई म्हशी, कुणाची शेती भागी, आत्मा निघाला उपवासी. माझ उगीच म्हणतो, तुझं काही नाही रे नरा, एका जनार्दनी शरण, त्याला माझ्या तुकाराम महाराजाची आठवण. तुकाराम महाराजाला भगवंताने विचारलं, देवा तुम्हाला काय पाहिजे? काय मागायला तेवढं मागा, सोनं नाणं मागा, पैसा का मागा. तुकाराम महाराज काय म्हणलं, सोनं नाणं आम्हा माती समान, पैसा का तर नको. काय मागितलं? हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान देगा शिवाजीस बोलावणे, मग पहिला गणरानुराने, कोण सोडविल त्या कारणे की मायबाप, येईल यमाची पारी, कोण तिथे कोणास सांभाळी, जीवाची पाठी गावची बळी, होईल फजिती सारी की मायबाप. अवघी राहतील घरच्या घरी, तुम्ही पडाल 84च्या फेरी, किती जन्म किती येणाऱ्या, याचा विचार करायची जी मायबाप. शरण एका जनार्दनी, माई बाप तो संत धनी, तेच चुकवितील या कोणी, धरा विश्वास किती मायबाप. संगत करावी थोराची, संगत करावी थोराची, पूज वाडीच्या पोराची.
नदी म्हणा एक रे एक म्हणलं एक म्हणून काय बसणार कसं नाही त्यांचा नंबर ताईचा म्हणा गावकरी नंदू गावाले म्हणू दे पण ताईचा नंबर काय माझ्याकडे म्हणते नंदू कसं नाही तिथं लिंक लागलेली आहे तशी कशी